तो मोठागाव विरुद्ध सोनारपाडा आपण पाहतोय. मॅच सुरू आहे. सोनारपाडा संघ जेव्हा जेव्हा खेळतो भरपूर संख्येने युट्यूबवर प्रेक्षक जोडले जातात. मॅच सुरू होण्या अगोदरच रितेश 1400 प्रेक्षक जोडले होते. आता मॅच सुरू थोडीशी उशिरा झाली. आपण बोलूया मॅचच्या दिशेने. समीर पाटील स्ट्राईक एंडला 2 सेकंडला. योगेश 5 षटकांची मॅच जिथून निलेश 11 सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करतो आणि पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज महेश वेहेले गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अपघात तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाहीये. काल धानसाच्या स्पर्धेत सुद्धा जबरदस्त खेळ राहिला मोठागाव संघ. सुपर 3 मध्ये क्वालिफाय सुद्धा झालाय कालच्या दिवसामध्ये. पहिला चेंडू आपण पाहिला पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. महेश चेंडूची गती बऱ्याच वेळा कमी करतात. हा चेंडू मिडॉनच्या वरून खेळायचं होतं. बराच वेळ हवेत आहे आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. समीर पाटीलच्या बॅट मधून आला या मॅच मधला आजच्या दिवसातील पहिला चौकार. महेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळतात. मिडॉनला क्षेत्ररक्षक. फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. समीर पाटीलच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. गावदेवी दहिसर. बऱ्याच वेळा हर्ष 11 मीर 11 आज बघायचंय कोणत्या नावाने हा संघ खेळेल. इथे चेंडू हवेत आहे. ओम मात्रे झेल खाली येत आहेत आणि एक सुंदर झेल टिपलाय. मिस्टर जीटीसी जलपेश भोर यांचे आगमन झाले. समीरने 8 धावांचं योगदान दिलं या मॅच मध्ये. आमचे जीटीसी जे कुणाल इंदब यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत. नेहमीच मोठागाव संघ 40+ असो रेग्युलर असो त्यांचा सपोर्ट भरपूर असतो. महेश गोलंदाजी मार्कवर. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती. मात्र एक सिंगल मेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती. जिथून निलेश 11 सोनारपाडा संघाची 9 वरती पोहोचले. 1 गडी बाद. विकेट टॉसला सुद्धा या स्पर्धेत भरपूर महत्व आहे. 5 षटकांच्या मॅचेस पहिल्या फिरतील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 9 वरती पोहोचतायत. पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहतायत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. दोन्ही एंडनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे फलंदाला ॲडव्हान्टेज असतो. कोणत्या दिशेने हवेचा वेग आहे आणि त्याचा फायदा घेऊ शकतात खेळाडू. गोलंदाज महेश. स्ट्राईक एंडला योगेश पाटील. प्रथमच स्ट्राईक एंडला आलेत या षटकामध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं. हाईट फॅक्टर सुद्धा भरपूर आहे. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर सुद्धा आहेत. किरणलाही माहिती आहे. त्यामुळे डॉट चेंडूची ते समाप्ती होईल आणि चांगलं षटक फेकलंय. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा देत असताना 1 गडी सुद्धा बाद केलाय.
पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. एक विकेट सुद्धा गमावली. समीर पाटीलने 2 चौकार आपल्या बॅटमधनं दाखवले होते. अजून इथून 4 षटकांचा खेळ शिल्लक. अमोल पाटील आणि योगेश पाटील 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज ओमकार. 5 षटकांची मॅच. जय गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली आयोजित जय गावदेवी चषक 2023. ओमकार आलेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या आता 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पाच षटकांची मॅच आहे. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायचे. नितीन पाटील आणि सचिन म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत. ओमकार निजेगाव एंड कडून गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. स्वीपचा लाजवाब फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी अमोलच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. गोलंदाजीसाठी सज्ज होते पुन्हा एकदा ओमकार. राईट मोर द विकेट. टप्प्याचा बॉल होता. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकार आलेत. मनोज ठाकूर यांचं आगमन झालं सोनारपाड्याचे. त्यांचं स्वागत चौकाराने केलंय फलंदाज अमोलने. नेहमीच ह्या संघाला सपोर्ट ते करत असतात. खंदे समर्थक आहेत. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस पाहायला मिळतात. थोडासा बदल केला होतोय. अमोल थोडेसे आक्रमक दिसत आहेत या मॅच मध्ये. ओमकार राईट मोर द विकेट. इथे फटका सुंदर आहे. मात्र फिल्डिंग चांगली आहे शॉर्ट कव्हरला. मयूर तिथेत. मयूर भोईरने चांगली फिल्डिंग केली. 4 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केलेत. कदाचित तिथे चौकारी आला असता. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. 2 फटके लेग साईडला आपण पाहिले. आता ऑफ साईडला एक कव्हर टाईपचा खूप चांगला फटका होता. मात्र फिल्डिंग सुद्धा तितकी दर्जेदार आहे. धावसंख्या स्थिर आहे 17 वरती. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगला कमबॅक केले ओमकारने. बॅक टू बॅक 2 चौकार. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. पाच षटकांची मॅच आहे. 55-60 टार्गेट. कालची पहिली मॅच आपण पाहिली. गावदेवी गिरजामाता आणि देसाई जुनी डोंबिवली संघाने 52 धावा उभारल्या होत्या. मात्र त्या चेस झाल्या. ओमकार मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत किरण. मात्र एक सिंगल इथे मेल अमोलच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 18 वरती. सुपर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. दीपेश मुंडे या वाहिनीचे सर्व मॅन फ्रॉम आगासन. आणि चांगला कमबॅक केला की 2 बॅक टू बॅक चौकार आले होते. अमोल सारखा फलंदाज होता. मात्र ओमकारचं कौतुक व्हायला हवं. कारण की 2 बॉल त्याने डॉट टाकले. त्यानंतर एक सिंगल आली. आता योगेश पाटील स्ट्राईक एंडला आलेत. 18 धावा धावपल कधी. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला होतोय. पुढची मॅच गावदेवी तेसर आणि सागाव दोन्ही टीमच्या कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. त्यामुळे दोन्ही संघ नायकांनी इथे उपस्थित राहायचे. ओमकार गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला योगेश पाटील आहेत. 5 षटकांची मॅच आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आहे.
ओमकार. योगेशसाठी हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मधनं वेगाने आले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. थ्रो फेकी थोडीशी खराब होती, मात्र सिंगलच बेल. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जितू निलेश 11 सोनापडा संघाची धावसंख्या 19. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. दोन षटकाचा खेळ समाप्त. एकोणीस धावा. इथे दोन्ही फलंदाजांना आउट करण्याची नामी संधी होती. लेग बायचा इशारा आलाय. एक धावसंख्या 20. एक गडी बाद. कदाचित अमोली रनआउट होऊ शकले ते असते. नॉन स्ट्राईक आपण पाहिलं तर जल्पेशकडे चेंडू मिळाला असता. योगेशी रनआउट होऊ शकले असते, मात्र दोघेही सुखरूप क्रीज मध्ये पोहोचले. लेग बायच्या सर्वात धाव ऍड झाली. 20 धावा धावफलकावरती लागलेत. तिसरं षटक सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाज जल्पेश भोईरला तुम्ही पाहतायत. पुढची मॅच गावदेवी दहिसर विरुद्ध सागाव. इथे झेलची शक्यता आहे. मंथन दिदेवदे आणि अमोलचा झेल ड्रॉप केलाय. चूक झाली इथे मोठागाव संघाकडनं, कारण की अमोल पाटील एक आक्रमक फलंदाज आहेत. कधी इथे धावांची गती वाढू शकतात. एकने धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धाव लागले तर 21. ज्यावेळी चांगल्या फलंदाजाचा झेल सुटतो बऱ्याच वेळा तो माघारी पडतो. अमोल एक चांगला फलंदाज आहे आणि असंही नाही की कठीण झेल होता. विनोद सोपा झेल होता. कदाचित यंग स्टार वरती भरोसा न दाखवता जल्पेशी झेलवर गेले असते तरी चाललं असतं, कारण की अमोलची विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे. योगेश थोडासा संघर्ष करते त्या मॅच मध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर जितू निलेश 11 सोनापडा संघाची 21 वरती थांबली. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 15 चेंडूचा खेळ संपलाय. 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कधी धावांची गती वाढू शकते या मॅच मध्ये. योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे आणि एक सुंदर झेल तिथे टिपलाय. फलंदाज योगेश पाटील बाद होईल. 21 वरती दुसरा धक्का जितू निलेश 11 सोनारपाडाला. एकवीस धावा आपण पाहतोय. ओम निलेश म्हात्रे दिले होते बघा. निलेश म्हात्रेचे सुपुत्र. काय अप्रतिम झेल टिपलाय ओमने. काल हॅट्रिक सुद्धा त्याने घेतली होती दानसरच्या स्पर्धेमध्ये आणि स्वतःला स्ट्रेच केलं. त्यालाही माहिती आहे ओमलाही माहिती आहे की योगेश पाटीलची विकेट किती महत्वाची या मॅच मध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चेत राहिलेलं नाव आहे निलेश म्हात्रे. मोठागाव भरपूर मालिकाबीरचे पारितोषिक निलेश म्हात्रे यांनी पटकावले. आता 40+ मोठागाव संघात ते खेळतात. आजही खूप चांगला फिटनेस आहे त्यांचा खास करून. आणि ज्यावेळी तुमचा फिटनेस चांगला असतो
तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. स्ट्राईक एंडला आता नवीन फलंदाज आले ते अमर ठाकूर आलेत आणि गोलंदाज आहेत ते जल्पेश. पहिला चेंडू उंच गेलाय. अमर ठाकूरच्या बॅट मधून येतो वाईट इस्ट लॉंग ऑनच्या भरून षटकार. सत्तावीस धावा अमर ठाकूरच्या बॅटमधून आपण माझं पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 27 धावा झाल्या तिसऱ्या षटकातील. एक चेंडू शिल्लक आहे. जल्पेशने 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 21 रन्स दिली होती आणि एक लेग बाईस. नंतर 7 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. महत्वाची विकेट सुद्धा जल्पेशला मिळाली. आणि एखाद्या स्पर्धेत ज्यावेळी तुमचा खेळ चांगला होतो, दानशेच्या स्पर्धेमध्ये मोठागाव संघ क्वालिफाय झालाय, त्यामुळे तो आत्मविश्वास त्यांना मिळालाय. या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगलं खेळण्याचा प्रयत्न ते करतील. हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो, मात्र चांगलं क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता. चला जुना चेंडू आहे. जुना चेंडू 1 मिनिट देतोय. मॅच चेंडू आलाय. अ, 27 धावा झाल्यात या षटकाराच्या साह्याने. अमरला ही माहिती आहे धावसंख्या थोडीशी कमी आहे. तिसरं षटक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. धावांची गरज आहे, त्यावेळी नक्कीच षटकार आलाय अमरच्या बॅटमध्ये. 4थ्या क्रमांकावरती तो बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 27 धावा झाल्यात. जिथून निलेश 11 सोनारपाडा टीमच्या 5 षटकांची मॅच आहे. जल्पेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राईट मोर द विकेट. अमरसाठी हाही चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः कॅप्टन आहे तिथे महेश. एक सिंगल मिळाली आहे. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 2 गडी बाद 28. प्रथम बॅटिंग करत असताना जिथून निलेश 11 सोनारपाडा. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अमोल मॅच चेंडू बघा आलाय. सुपर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. 3 षटकात धावसंख्या आपण पाहिली तर 28. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 28 धावा झालेले आहेत. इथून थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. 4थं षटक घेऊन येतात गोलंदाज मंथन वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक. कारण 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4था फ्रेश गोलंदाज आतापर्यंत इथे वापरलाय. मंथनचा पहिला चेंडू शॉट ऑफ लेनचा होता, त्याला पाठवून दिलाय कव्हरच्या दिशेने. पंचांचा इशारा देतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
डीप मध्ये कोणी नव्हते. धावसंख्या 32 वरती पोहोचली. जितू निलेश 11 सोनारपाडा टीमची. राईट अप ओव्हर द विकेट. हाही चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, मात्र याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. चौथं षटक मार्ग असते. चांगला कमबॅक केलंय गोलंदाज मंथनने. कारण पहिल्या चेंडूतील चौकार लागला. टॉस साठी उपस्थित राहायचे गावदेवी दहीसर, महेंद्र भोईर आणि सागाव टीमचे कॅप्टन. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. किरणने कॉल दिलाय आणि एक सुंदर झेल टिपलाय. फलंदाज अमर ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. मंथनच्या खात्यामध्ये पहिली विकेट. बत्तीस वरती तिसरा धक्का लागलाय. जितू निलेश 11 सोनारपाडा संघाला चौथं षटक मार्गस्थ असताना धावा येत नाहीयेत. दोन स्पर्धा विनोद सुरुवातीला जिंकल्या. नारळीची स्पर्धा आपण पाहिली, त्यानंतर SSC ट्रॉफी आपल्या नावावरती केली. पण त्यानंतर थोडासा फॉर्म साठी संघर्ष करू सोनारपाडा संघ. बऱ्याचशा स्पर्धा त्यानंतर झाल्या आहेत. 5-6 डिसेंबरला ती फायनल झाली आणि आज आपण पाहिलं तर जवळजवळ आज 17 डिसेंबर म्हणजे 11 दिवसात यश मिळालं नाहीये फारसं सोनारपाडा टीमला. मध्ये इथून एखादी चांगली पार्टनरशिप झाली, धावा आल्या तर नक्कीच तो यश मिळू शकतं. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चूक नसणार आहे तिथे. ओम निलेश मात्रे एक सुंदर झेल टिपलाय. या मॅच मधला दुसरा झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद होईल. सिद्धेश आल्या पावली माघारी परतोय. मंथनच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. बघायचं हॅट्रिक पूर्ण करेल का. श्रीधर म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हॅट्रिक पूर्ण होईल का. चेंडू हवेत आहे आणि हॅट्रिक पूर्ण केली. एकदा जोरदार टाळ्या होत्या मंथनसाठी. फॉलो थ्रू मध्ये एक सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. श्रीधर सुद्धा आल्या पावली माघारी परतोय. जलपेश भोईरने यंगस्टर वरती भरोसा दाखवला आणि यंगस्टर काय चांगली कामगिरी करतायत. जगदीशने हॅट्रिक पूर्ण केली होती या स्पर्धेतील पहिली. बडोली ए संघाच्या रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. अनिकेत बॅटिंग करण्यासाठी आलेत आणि जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती विनोद मंथनला चौकार मारला होता अमरने आणि त्यानंतर त्याने एकही धाव खर्च केली आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली. 4 षटकांचा खेळ समाप्त. 5 गडी बाद 32 अशी धावसंख्या आपण पाहतोय. जितू निलेश 11 सोनारपाडा संघ थोडासा बॅकफुटवर आहे. इथून 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला जास्त टीम मीटिंग नकोय. मोठा गाव कारण की आधीच वेळ भरपूर वाया गेलाय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. हर्ष 11 दहीसर विरुद्ध सागाव. हर्ष 11 गावदेवी दहीसर विरुद्ध सागाव अशी मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल.
खेळ संपलाय. 5 गडी बाद 32 अशी एक नाजूक परिस्थिती या मॅच मध्ये. जितू निलेश 11 सोनारपाडा संघाची मात्र अमोल मैदानाच्या आतमध्ये आहेत. कधी ते आक्रमक होऊ शकतात. या षटकात त्यांनी 20 बनवल्या तर 52 होतील. या षटकात त्यांनी 18 बनवल्या 50 होतील. या षटकात 15 आल्या तर 47 होऊ शकतात. बनवाव्या लागतील. त्यासाठी धावा अशाच मिळत नाही. त्यासाठी स्ट्रोक खेळावे लागतात. चांगली बॅटिंग करावी लागते. आणि आता कॅप्टन महेश आलेत दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. त्याच्यासाठी वाईड इश लॉंग ऑन तुम्ही पाहताय. मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये सुद्धा एक फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. हा चेंडू पंचांना पाहावा लागेल. नितीन पाटील सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 33. 5 गडी बाद. नितीन पाटील आणि सचिन मात्रेंना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहतायत. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे इनिंगचा. क्रिकेट असा खेळ आहे एखादं षटक पूर्णपणे मॅचचं समीकरण बदलून टाकतं. इथेही झेलची शक्यता आहे. ओम तिथे लॉंग ऑनला. ओमने टिपलाय तिसरा झेल. महेशच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज बाद होईल. 33 वरती 6वा धक्का. धक्का लागलाय. अमोलला एक जीवदान मिळालं होतं मात्र तोही फारसा चांगला खेळ करू शकला नाहीये. आणि या मॅच मध्ये ओम निलेश मात्रेने तिसरा झेल टिपलाय. चांगली फिल्डिंग दाखवली आज मोठागाव संघ. ज्यावेळी एखाद्या स्पर्धेमध्ये तुमचा चांगला खेळ मगाशीच मी उल्लेख केला. धानसाच्या स्पर्धेत सुद्धा सुपर 3 मध्ये हा संघ क्वालिफाय झाला. आज सातत्याने विनोद स्पर्धा भरपूर सुरू आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये संघ उतरतात मैदानामध्ये. महेश वैले गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आर्यन ठाकूर आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. अनिकेतने कॉल दिलाय तिसऱ्या धावेचा. रनआउटचा धोका आहे. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि पंचांचा वाईटचा इशारा म्हणजे एकंदरीत 4 धावा मिळतील. या 4 धावा महत्वाच्या आहेत कारण धावा येत नव्हत्या. बोनसच्या स्वरूपात 4 मिळालेत. धावा झाल्या 37. 6 गडी बाद. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे इनिंगचा. चांगली कामगिरी आतापर्यंत मोठागाव संघाने केली मात्र हा वाईट आणि त्यानंतर फिल्डिंग थोडीशी खराब. साहिल तिथे होते. आता मात्र स्वतः जलपेश तिथे गेलेत. शॉर्ट फाईन लेगला. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग खूप महत्वाची भूमिका असते. आणि आता स्ट्राईक अनिकेतकडे. अनिकेत पाटील स्ट्राईक एंडला. पुढची मॅच गावदेवी हर्ष 11 दहिसर विरुद्ध सागाव. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. आणि मगाशीच मी उल्लेख केला एखादं षटक मॅचचं समीकरण बदलतं आणि ते षटक हे असू शकतं कारण की 38 धावा आतापर्यंत आल्यात. काल विनोद आम्ही मॅच पाहिली उंबारली विरुद्ध जुनी डोंबिवली. जुनी डोंबिवली संघ ज्यावेळी गोलंदाजी करत होता त्यांच्या गोलंदाजीत पहिल्या 3 षटकात 17 धावा खर्च केल्या होत्या. 4 विकेट गेल्या होत्या. मात्र त्यानंतर उंबारली संघाने 6 षटकात 70 धावा बनवल्या आणि ती मॅच उंबारली संघाने. त्यामुळे एखादं षटक मॅचचं पूर्णपणे समीकरण बदलतं. इथे चेंडू उंच गेलाय आणि अनिकेत पाटीलच्या बॅटमधून आलाय हा महत्वाचा षटकार. विनोद आले आहेत. ज्या धावांची गरज होती आता 50+ जाण्याची नामी संधी. आणि अनिकेत पाटील सुद्धा एक चांगला बॅटर आहे. बऱ्याच वेळा त्याला प्रमोट करतात 3ऱ्या 4थ्या क्रमांकावरती. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 7व्या क्रमांकावरती ते आलेत. आणि 50-55 झाल्या. गोलंदाजी चांगली आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजांना ही मदत मिळते.
इथेही फटका चांगला आहे. हाई चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. धावा आल्यात 50 कंप्लीट 50 धावा इथे पूर्ण झाल्या जिथून निलेश 11 सोनाबाळेचे आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केले. फलंदाज आर्यनला माघारी परतावं लागेल. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 51 धावा झाल्यात. धावा झाल्यात. 7 गडी बाद झालेत. अनिकेतने स्ट्राईक आत्मविश्वासाने घेतली आणि बघायचा तो काय करेल या मॅच मध्ये. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढची मॅच हर्ष 11 दहिसर विरुद्ध सागाव. महेश गोलंदाजी मार्कवर. इथे फटका सुंदर आहे. महेशला टार्गेट केलंय कारण की धावा नव्हत्या. अनिकेत मैदानात आल्याने आता धावा येत आहेत. धावा झाल्यात त्या 57. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विनोद 32 वरती 6 विकेट गेले होते. आता कुठेही खसला नाही अनिकेत पाटील. नेहमीच चांगली बॅटिंग तो करतो. जरी उशिरा बॅटिंगसाठी त्याला प्रमोट केलं असेल बऱ्याच वेळा 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी येतो. मोठमोठ्या संघांच्या विरोधात त्यांनी चांगल्या इनिंग साकारलेल्या आहेत. 57 धावा झाल्यात. 7 गडी बाद. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. महेशचे मागड षटक. हाही फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत कार्पेटच्या साह्याने. तिथेही फिल्डिंग खराब आहे. इथेही बघा रनआउटची संधी होती ती गमावली आणि तब्बल धावा झाल्यात त्या. जितू निलेश 11 सोनारपाडा संघाच्या 59. 7 गडी बाद 59 आणि 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. मोठागाव संघासमोर या षटकात धावा आल्यात त्या 28 धावा एका षटकात आल्यात. आणि हेच तर क्रिकेट आहे ना. अनिकेत उशिरा आले काय झालं. मी उशिरा आलो तरी धावा बनवू शकते त्याने सिद्ध करून दाखवलं. बऱ्याच वेळा 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती ते येतात. ही रणनीती असते एखाद्या टीमची की एखादा षटक लूज असेल त्यामुळे चांगल्या बॅटरला थोडंसं मागे ठेवतात आणि अनिकेतला मागे ठेवलं आणि त्याने धावा खूप चांगल्या बनवल्या. 60 धावांचा तर टार्गेट आहे. 30 बॉल 60. त्यामुळे चांगलं टार्गेट सेट केलंय आता अनिकेतने या मॅच मध्ये. करूया आपण टॉस दुसऱ्या मॅचचा हर्ष 11 दहिसर विरुद्ध सागाव. सत्तावीस धावाले षटकात. चला सागाव संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. हर्ष 11 दहिसरचे कॅप्टन इथे आलेत. सागाव टीमचे कॅप्टन
पुरुषोत्तम येत आहेत सागाव टीमचे कॅप्टन. तर सोनापडाचे कार्यसम्राट माजी उपसरपंच बाळराम ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरी मॅच गावदेवी दहिसर विरुद्ध सागाव. 5 षटकांची मॅच असेल. सामना बरोबरी सुटल्यासोबत विकेट त्यानंतर टॉस. टॉस इथे जिंकलाय तो हर्ष इलेव्हन दहिसर टीमने. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. फिल्डिंग डिसिजन पेंडिंग आहे थोडंसं दहिसर टीमचा. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय हर्ष इलेव्हन दहिसरने. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया विनोद पाटील यांचा आवाज. कारण संघ थोडासा अडचणीत होता. जिथून निलेश इलेव्हन सोनारपाडा. मात्र शेवटच्या षटकात ज्या धावा आल्यात दोन्ही कॅप्टन आमचे थोडंसं संपर्क साधा. सागाव आणि दहिसर दोन्ही टीमचे कॅप्टन जर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया विनोद पाटील यांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच नितीन गाळान. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जय गावदेवी क्रिकेट क्लब नांदिवली आयोजित जय गावदेवी चषक 2023. आज दुसरा निर्णायक, आज सेलिब्रेशनचा दिवस, आज जल्लोषाचा दिवस, आज निकालाचा दिवस. बघूया पहिला सामना मैदानावरती रंगतोय. जितू निलेश गावदेवी सोनारपाडा वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ मोठा गाव या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करत आहेत. सोनारपाडाने सुरुवात चांगली केली आहे. मोठा गावचा आपण विचार केला तर आताच दानसरच्या स्पर्धेमध्ये ते सुपर 3 मध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्यांचाही कॉन्फिडन्स लेवल हाय आहे. आणि याच कॉन्फिडन्स लेवलने खरं तर आज पहिली 4 षटके या ठिकाणी अप्रतिम राहिली. केवळ 32 धावा होत्या, पण अंतिम षटकाने खरं तर या इनिंगचं पूर्णपणे चित्र बदललं आणि तिथे 27 धावा आल्या. आणि अनिकेत पाटील जो संघाचा खरं तर तारणहार बनून आला, कारण धावा अजिबात नव्हत्या. एक क्षण असं वाटत होतं की 50च्या आत रोखलं जाईल सोनारपाडाला, पण 27 धावा आल्यानंतर एक फायटिंग टोटल, एक सन्मानजनक धावसंख्या उभी केली आहे सोनारपाडाने 59. अमरचा पहिला चेंडू, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस सलामीला आपण बघतायत ओम निलेश म्हात्रे आणि किरण पाटील असे 2 ओपनर. नक्कीच आल्याच इथे पहिला चेंडू फेस करत असताना रिव्हर्सचा जो प्रयत्न झाला तो असफल ठरला. डॉट बॉलने अमरने सुरुवात केली आहे. 60 करायचे आहेत. 12ची आवश्यक धावगती आहे प्रति ओव्हर मागे. मिडॉनच्या वरून लॉंग ऑनला पाठवलाय डगआउटच्या दिशेने. चेंडू येतोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आणि या षटकाराने सुरुवात होते डावाची संघाच्या आणि ओमच्या. अप्रतिम कामगिरी ओम करतोय. घरातूनच क्रिकेटचा वारसा मिळालेला आहे. घरातूनच आदर्श वडिलांना मानलेलं आहे. वाईट बॉलचा इशारा. नेहमीच आपण बघत असतो की वडिलांसारखा गुरु नसतो आणि निलेश म्हात्रे यांनी भरपूर क्रिकेट गाजवलेलं आहे. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच हे नाव सन्मानाने घेतलं जातं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ओम देखील चांगली कामगिरी करतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सफल ठरतायत. डॉट बॉल. चांगला फटका होता. मागाशी मिडॉनच्या वरून खेळले होते, पण त्यानंतर आपण बघितलं व्हाईट बॉल आणि हा डॉट बॉल. एक चांगली कॉन्टेस्ट दोघांमध्ये. एका बाजूला आपण बघतायत अत्यंत नामवंत असा अष्टपैलू खेळाडू ग्रामीणचा बाहुबली, तर त्याच्यासमोर एक रायझिंग स्टार मोठा गाव संघाचा ओम निलेश म्हात्रे. हा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक धावतायत पण चेंडू त्या ठिकाणी आवाकाच्या बाहेर, सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. खूप चांगला फटका होता. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा या फटक्याने भेदली होती. अमर पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने. सिद्धेश होते. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघताय त्या ठिकाणी.
भारत असं शरीर जरूर आहे, पण चपळाई दाखवत असताना उजव्या बाजूला फार वेगाने आले. डीपमध्ये अमोल पाटील आहेत लॉंग ऑफला. ऑन साईडला अनिकेतला आपण बघतो मिड विकेटला. व्यूवरचना या ओव्हरमध्ये फिल्डिंगची अशी. इनफिल्डमध्ये आपण शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक मिड ऑन आणि ऑफ साईडला आपण बघतो शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू बॅटची आतलीकडे घेऊन गेला. मागे किरण पहिल्यांदाच आले होते या ओव्हरमध्ये स्ट्राईकला आणि अशा प्रकारे आपण बघताय तर पहिलं षटक संपन्न होतं. गरज होती प्रति ओव्हर मागे 12ची 12 आलेले आहेत आणि याच गतीने मात्र धावा केल्या तर ही धावसंख्या चेस करतील. 12 धावा झाल्यात आणि चांगली कॉन्टेस्ट आपण बघितली. या ओव्हरमध्ये फार जास्त धावा आल्या आणि कमी नाही आल्या, पण ज्या मोठ्या गावाला अपेक्षित होते, ज्या सुरुवातीची गरज होती त्या मात्र प्राप्त झाल्यात. या ओव्हरमध्ये आपण 2 चेंडू डॉटही बघितले, एक षटकार, एक चौकार बघितले, एक सिंगल बघितली आणि एक वाईड बॉलही बघितलेला आहे. नक्कीच सोनारपाडा संघाचं कमबॅक कौतुकास्पद आहे का तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये 6 गडी त्यांनी गमावले होते आणि धावांची गती आपण बघितली तर 4 ओव्हरमध्ये 32 म्हणजे 8चीच होती आणि त्यानंतर पुढचं षटक खतरे पर्वणी ठरलं आणि ज्या महेशने खरं तर पहिले षटक इकॉनॉमिकल हाताळतो, केवळ 9 दिल्या होत्या पॉवर प्लेमध्ये, मात्र त्या महेश वेलीला अंतिम ओव्हरमध्ये टार्गेट करण्यात आलं. पण हरकत नाही, जे झालं ते झालं. पण आता इथून बॅटिंगवरती फोकस करावा लागेल मोठागाव संघाला आणि इथून ही धावसंख्या चेस करण्यासाठी नक्कीच संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. आणि ओपनर्स खूप चांगली सुरुवात देतात. पॉवर प्लेमध्ये एकही गडी गमावला नाही. 12 धावा आलेल्या आहेत. आज सोनारपाडा संघ दत्ता ठाकूरच्या अनुपस्थितीमध्ये मैदानावरती उतरलेला आहे आणि कुठेतरी एक रेग्युलर ओपनर आपण बघितला तर तो नव्हता आज आणि समीर पाटील देखील ओपनिंग करत असतात. आज ते ओपनिंगला आले, पण अनिकेत देखील आपण त्याला बऱ्याचदा टॉप 3मध्ये बॅटिंग करताना बघितलं, पण आज त्याला खूप उशिराने उतरवलं आणि त्याचा कुठेतरी फायदाही झाला सोनारपाडा संघाला. त्याने खूप चांगली बॅटिंग केली. बॉलिंग मार्कवर समीर पाटील निळजेगाव इनकडनं येतात आणि स्ट्राईकला ओम मात्रे सामना करेल समीर पाटीलचा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू लॉफ्ट केला, मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतात लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक नाही, प्रयत्न सुरेख झाला. क्षेत्ररक्षक आर्यन त्या ठिकाणी होते आणि आर्यन खरं तर योगेश पाटील यांचे भाचे आहेत आणि मामा भाचे खेळताना आपण बघतो. खरं तर हे चित्र आपण पूर्वी पारगाव संघामध्ये बऱ्याचदा बघितलेलं आहे आणि एक भाचा आपण खंबालपाडामध्ये खेळताना बघतो स्वयंला आणि मामा केजी मुंडेलाही आपण आगासनमध्ये खेळताना बघतो. क्रिकेटमध्ये आपण असे अनेकदा आपण बघत असतो. एकाच परिवारातले म्हणा, काका पुतणे म्हणा, नांदिवलीसारखं उदाहरण आपण सातत्याने देतोय. 5 भाऊ एका वेळी त्या काळी खेळत होते आणि एक काका आपण त्यांनाही खेळताना बघितलेले. रिव्हर्स अटॅम्प्ट यावेळेस पुन्हा एकदा आणि वारंवार प्रयत्न करतात. तिसरा रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता, 3 वेळा विफल ठरले. खरं तर निलेश मात्रे म्हटले की उलटा सुलटा असं देखील म्हटलं जातं आणि दोन्ही बाजूला बॅटिंग करण्याची कला अवगत करणारा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एकमेव असा फलंदाज जो दोन्ही बाजूला स्टान्स घेऊन कधीही स्टान्स आपला बदलून बॅटिंग करू शकतो आणि आजही 40+ ते करतायत. धावसंख्या धावपल करते आपण बघतोय. 15 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू पूल केला, व्यवस्थित आला नाही बॅटवर. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफल करते बघतोय आपण 17 धावा झालेल्या आहेत. 60चं इक्वेशन आहे, त्यामुळे अजूनही आपण बघितलं तर 43 धावा इथून अजूनही हव्यात विजयासाठी. एक चांगली पार्टनरशिप जरूर होते, पण सोनारपाडा संघाला कुठेतरी इथून एखादा ब्रेक थ्रू हवा आहे आणि इकॉनॉमिकल षटक त्यांना हवं आहे जेणेकरून दबाव टाकता येईल मोठागाव संघावरती. पण आतापर्यंत आपण बघितलं तर चांगली बॅटिंग या दोघांमध्ये होत असताना कॉन्सन्ट्रेशन चांगलं करतायत. ओ हुक केलाय किरणने, फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. त्या ठिकाणी आपण बघतो सीमा रेषेच्या पार, चौकार. पूल नेहमीच तो त्याच्या करिअरमध्ये बॅटिंगच्या दरम्यान
हे फटके सातत्याने त्याच्याकडे येताना आपण बघितलेले आहेत. हो, हा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवलाय. गॅप खूप मोठी आहे. चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन. सलग येणारा किरण पाटीलच्या बॅट मधून आपण बघतोय. चांगली झाली होती, पण आता शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती किरण. हा चेंडू ओव्हर द बॉल रेड स्क्रीनच्या अगदी समोर चेंडू चाललाय. व्यवस्थित आला नाही बॅटवर. लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक येऊन चेंडू कव्हर करतात. तोपर्यंत या 2 धावा येत आहेत आणि अशा प्रकारे हे षटक संपलेले. 2 षटकात आपण बघतोय धावा झाल्या त्या म्हणजे एकूण 27. आपण थोडंसं आधीच्या इनिंगमध्ये बघितलं तर सोनारपाड्याच्या केवळ 19 धावा होत्या, पण इथे आपण बघितलं त्या कंपॅरिझनमध्ये 8 धावा जास्त आहेत. 27 धावा झालेल्या आहेत आणि इथून 33 धावांची अजूनही गरज असेल 18 चेंडूमध्ये. रिक्वायर्ड रेट 12चा, तो आता मात्र 11 वरती आलाय, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघतायत खूप चांगली बॅटिंग झाली. ओपनिंग पेअर अजूनही मैदानावरती आहे. कालच्या दिवसामध्ये आपण एक मोठी पार्टनरशिप बघितली. पहिल्या विकेटसाठी 51 धावांची प्रदीप काळन आणि धीरजमध्ये उठण्यासाठी, आणि त्यानंतर देखील आपण सातत्याने शेवटच्या टप्प्यामध्ये चांगलं क्रिकेट बघितलं. आणि या मैदानावरती आता मात्र चांगली पार्टनरशिप होताना 27 धावांची एक अतूट आणि अभेद्य भागीदारी आपण बघतात. आणि पार्टनरशिप डोकेदुखी ठरते मैदानावरती. जितू निलेश 11 सोनारपाडा संघासमोर, कारण दोघेही खूप चांगली बॅटिंग करतात. ओमही आपण बघितलं तर ओमच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलेला आहे. तो या ठिकाणी 14 धावसंख्येवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला किरणला स्ट्राईक मिळाल्यानंतर किरणने मात्र 12 धावा केल्या आहेत 5 चेंडूमध्ये. एक चांगली पार्टनरशिप, नेत्रदीपक कामगिरी. बॉलिंग मार्कवर येतोय रिद्देश. तर रिद्देशवरती जबाबदारी असेल या संघाचा. एक अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज ज्याने अनेक विक्रम सातत्याने नोंदवलेले आहेत बॉलिंगच्या माध्यमातून. डाव्या हाताचा एक शैलीदार गोलंदाज. बघूया इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न सोनारपाडा जरूर करेल, पण ज्या पद्धतीने ही पार्टनरशिप बिल्डअप होते इतकं सोपं काम नसेल सोनारपाडा संघासाठी. चेंडू कट करतायत कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू त्या ठिकाणी थोडासा संत गतीने गेला, कारण आपण बघितलं तर थोडासा हवेतून चेंडू गेला आणि तितकंसं चांगलं टायमिंग झालं नाही. पण 2 धावा येत आहेत आणि सिंगल डबल्सचं महत्त्व किरणला माहीत आहे. किरणने नेहमीच सिंगल डबल्सला नेहमीच प्राधान्य दिले. मोठे पटके तो नेहमी खेळत असतो आणि ओम देखील त्या ठिकाणी आपण बघितलं तर चांगला सपोर्ट, चांगली साथ त्याला देतोय. धावसंख्या धाव बोलत 29 धावा झाल्यात. 31 धावांची अजूनही गरज असेल. 60चं टार्गेट आहे. यानंतर सागा वर्सेस हर्ष 11 गावदेवी दहिसर. मागच्या स्पर्धेमध्ये दहिसर संघ रनरअप होता आणि तो दहिसर संघ तुम्हाला सागावच्या अगेन्स्ट. सागाव संघ देखील यंदाच्या अंगामध्ये लक्ष वेधून घेतोय. तर क्रिकेट भरपूर टफ झालं आहे. ग्रामीणचं क्रिकेट इतकं जबरदस्त झालं आहे की कुठला संघ कुणाला कधी धक्का देईल. कालचंच मूर्तिमंत उदाहरण तुम्ही घ्या. वडवली संघ जगदीश जेव्हा सकाळी बोलत होते की आमची टीम इतकी काही खास नाही, इतका काही चांगला परफॉर्मन्स आमचा होत नाही, आम्ही जास्त प्रॅक्टिसही करत नाही, पण त्या संघाने अंतिम फेरी गाठली. हा चेंडू ऑफ स्टंपवरती पडल्यानंतर निघतोय यष्टांच्या मागे. व्यवस्थित कलेक्शन झालं नाही. चेंडू पकडता आला नाही. बायच्या रूपाने धाव. शशांक पाटील आम्हाला इशारा करतायत. बायच्या रूपाने धाव. धावसंख्या धाव बोलकवती 30. आणखीन 30 करायचे आहेत आणि आपण बघितलं तर आता चेंडू शिल्लक असतील 16 बॉल 30. इक्वेशन विजयासाठी मैदानावरती गावदेवी क्रिकेट संघ मोठा गाव. स्ट्राईकला किरण. बॉलिंग मार्कवर रिद्देश. हा चेंडू हवेत. मिस टायमिंग. समीर पाटील स्वतः जज करतायत, पण अनिकेत धावत आले होते मागून. खरं तर अनिकेत हा झेल पकडू शकले असते, पण कॉलिंग झालं नाही दोघांमध्ये, कारण समीर पाटील व्यवस्थित जज करत होते. असं वाटलं होतं की व्यवस्थित जज करतात, त्यामुळे अनिकेतने हस्तक्षेप केला नाही. तिथे तोही आला नाही, फक्त तो मागे होता. आणि बघतायत 2 धावा या दरम्यान येत आहेत. धावसंख्या धाव बोलकवती 32. संधी निर्माण झाली होती, पण हा झेल पकडता आला नाही, त्यामुळे आता इक्वेशन 28 धावांची गरज असेल येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. रिद्देश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेत. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल टिपलाय.
ऋषिकेशने आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. किरण पाटील KB बॅक टू द डगआउट. चौदा धावांची खेळी साकारून किरण पाटील बाद झाला. एक चांगली सलामी दिलेली, एक चांगली पार्टनरशिप आपण बघितली या ठिकाणी. 32 धावांची आणि 32 वरती सोनारपडेचे 6 विकेट होते 4 ओव्हर नंतर. आणि त्याला प्रत्युत्तर देताना मोठा गाव संघ तिसरं षटक सुरू असताना 32 1 विकेटच्या मोबदल्यात. मैदानावरती मिस्टर GTC जल्पेश भोईर येत आहेत. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि हा डॉट बॉल. इथून कमबॅकचे संकेत देण्याचा प्रयत्न करतोय रिद्धेश. हा चेंडू आपण बघितला तर टेक्स्टमध्ये पडल्यानंतर अँगल क्रिएट करतो आणि रिद्धेचं हे वैशिष्ट्य राहिले. या षटकात केवळ 5 धावा आल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. हा चेंडू हवेत, सिद्धेश धावतात, झेल कठीण, पण बघा मिस टायमिंग झाला होता तरीही चेंडूने सीमा रेषा ओलांडली आणि हा षटकार येतोय जल्पेशच्या बॅटमधून. डॉट इन. आणि सुपर स्पोर्ट्सचे दीपेश मुंडे आमच्यासोबत आहेत. खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि अत्यंत चांगली क्वालिटी क्लॅरिटी देण्याचा नक्कीच नेहमी त्यांचा प्रयत्न असतो. 12 चेंडू 22 आपण बघितलं तर या षटकात 11 धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरपासून 11चीच खरं तर गरज होती प्रति ओव्हर मागे. आणि आताही पुढे 12 चेंडूत 22 म्हणजे प्रति ओव्हर मागे 11ची गरज असणार आहे आणि 22 धावा करायच्या आहेत 12 बॉलमध्ये. जल्पेश खरं तर हा फटका असं वाटलं होतं की फसलाय. मिस टायमिंग जरूर झालं होतं, पण इतका चेंडू वर गेला आणि वर गेल्यानंतर तो थेट सरळ सीमारेषेच्या बाहेर लँड झाला. त्यामुळे या 6 धावा मिळाल्या. अन्यथा रिद्धेचे षटक इकॉनॉमिकल होतं. केवळ 5 चेंडूत 5 धावा दिल्या होत्या, पण या षटकाराने मोठा गाव संघाने पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक केलं आहे. बॉलिंग मार्कवर अनिकेत येत आहेत. समोर आपण बघतायत यावेळेस ओम. अनिकेत देखील एक यंगस्टर आहेत. ओम देखील नक्कीच एक यंगस्टर तुम्ही बघतायत, पण अनिकेतचा एक्सपिरियन्स ओमपेक्षा जास्त आहे. अनिकेतने खूप आधी क्रिकेटला सुरुवात केली आणि अनिकेत या ठिकाणी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. बघूया ओम बॅटिंग खूप चांगली करतोय. ओम काही फटके नक्कीच त्याने रिव्हर्सचे अटेम्प्ट केले होते, ते व्यवस्थित आले नाही, पण ओव्हरऑल आपण बघितलं तर चांगली बॅटिंग कॉन्फिडंट लेवल त्याचा अत्यंत चांगला बघायला मिळतोय. तर 12-22 इथून संरक्षण करायचं आहे सोनारपाडाला. जितू निलेश गावदेवी सोनारपाडा हो करतायत. फाईन लेगची सीमा रेषा ओलांडली आहे आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा चौकार ओम मात्रच्या बॅटमधून. आणि अशा प्रकारे 42 धावा झाल्यात. आता 18 धावांची गरज असेल. पहिला चेंडू लेग स्टंपवरती निघणारा होता, सफल झाले आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाडवलं सीमारेषे बाहेर. हा चेंडू आत आलाय पडल्यानंतर चांगला कमबॅक अनेकेचं बघायला मिळते. मागचा चेंडू आपण बघितलं तर मिडल स्टंपवरती पडल्यानंतर लेग स्टंपच्या दिशेने निघाला आणि त्याच दिशेला आपण बघितलं फाईन लेगला खेळले ओम
आणि यानंतर आपण बघतायत एक कमबॅक अनिकेतचा. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल टिपलाय अमोल पाटीलने आणि खूप चांगला झेल आपण बघतायत ओमच्या खेळीचा अंत. पण ओमने बाद होण्याआधी अप्रतिम खेळ गेलाय आणि त्याने एकूण धावा केल्यात 20. खूप चांगली बॅटिंग केलेली आहे ओम मात्रेने. जो स्टार्ट हवा होता जी सुरुवात हवी होती ती मिळवून दिलेली आहे ओम आणि किरणने. आणि किरण बाद झाल्यानंतर आता मात्र ओम परततोय आणि मैदानावरती न्यू बॅटर महेश वेले दाखल झाले आहेत. गरज आहे 9 चेंडूत 18ची मॅच रोमांचक स्थितीमध्ये आलेली आहे. चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आता इथून पुन्हा एकदा धावा भरपूर बघायला मिळतील पण खूप चांगला कमबॅक अनिकेत पाटीलचं आपण बघितलं. 9 चेंडू 18ची गरज आहे. हे 3 चेंडू फार महत्त्वाचे असणार आहेत. या 3 चेंडूवरती इथून प्रयत्न करतील मोठा गावचे फलंदाज जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा. पण बघूया अनिकेत पाटील ते करू देईल का हा देखील प्रश्न आहे. हा चेंडू सुंदर होता गुडलेथवरनं टॉस केलं होतं. अतिरिक्त उसळी देखील मिळते आणि सुंदर लाईन लेंथ आपण बघता यावेळेस मात्र अनिकेत पाटीलची. हा डॉट बॉल. आता 8 चेंडू 18ची गरज. हो स्कूप करायचं होतं. चेंडू मात्र ऑफस्टंपवरती होता. बायच्या रूपाने धाव यष्टीरक्षकाला हा चेंडू त्या ठिकाणी गॅदर करता आला नाही आणि एक धाव बायच्या रूपाने येते. आणि आता इक्वेशन 7 चेंडू 17 धावांची गरज आहे. 7 चेंडू 17 धावा. पहिल्या तर विकेट्स आपण बघणार आहोत. विकेट्स तर सोनारपडाचे एकूण गमावले त्यांनी 7 त्यामुळे 16ही चालतील. तर प्रवीण मात्रे ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच म्हणून देखील त्यांची ओळख राहिली आहे असे प्रवीण मात्रे या ठिकाणी येत आहेत. त्यांचे हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत बबन मात्रे एक सोशल वर्कर आणि क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आणि शेट्टी परिवारातील आपण बघतायत स्वप्नील यांचं आगमन झालं आहे जे प्रवीण मात्रे यांचे राईट हँड आहेत. आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक या ठिकाणी अत्यंत चांगलं संपन्न होतं आहे. इक्वेशन आता आपण बघाल तर 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. 15 ही चालतील कारण या ओव्हरमध्ये बघा केवळ 7 आल्यात. पहिल्याच बॉलला ओमने चौका ठोकला होता आणि त्यानंतर अनिकेत पाटीलने न डगमगता न घाबरता निर्भीडपणे गोलंदाजी केली. केवळ 6 धावा आल्या आणि अशा प्रकारे आपण बघतोय हे षटक अनिकेतचा कुठेतरी आत्मविश्वास निर्माण करून जात आहे. सोनारपाडाच्या खेळाडूंच्या मनामध्ये विजयाची कुठेतरी आस लावून जात आहे. मात्र अजूनही 7 चेंडू 16 विजयासाठी हव्यात आणि बघूया या 16 धावा पूर्ण होत आहेत का. मैदानावरती अत्यंत अनुभवी 2 खेळाडू आपण बघतायत महेश वेले आणि जल्पेश भोईर. हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू ज्यांनी आजवर संघहितासाठी मोठमोठ्या खेळी साकारलेले आहेत. अनेकदा संघाला अडचणीतून बाहेर काढलेले आहे. अनेकदा विजय प्राप्त करून दिलेले आहेत. मात्र या मैदानावरती आता सोनारपाडा संघाविरुद्ध 16 धावा या दोघांना इथून कराव्या लागतील. एखाद दुसरा मोठा फटका आला तर इथून मात्र मोठागाव संघ या मॅचमध्ये कमबॅक करेल. पण संघ नायकाने काय केलं तर मैदानावरती आपला अत्यंत भरोशाचा गोलंदाज ज्या गोलंदाजाने आजवर कित्येकदा सोनारपाडा संघाला विजयाचा आनंद दिलेला आहे तो गोलंदाज म्हणजे रितेश पाटीलला आणले. या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये करायच्यात विजयासाठी 16 धावा आणि 15 धावा जरी केल्या तरी विकेटच्या आधारावरती इथून मोठागाव संघ जिंकू शकतो. फिल्डिंगची व्यूहरचना ऑन साईडला जलपेशसाठी आपण बघताय स्क्वेअर लेग तैनात आहे. त्याचबरोबर एक मिड विकेट तैनात आहे. एक लॉंग ऑनला ऑफ साईडला आपण बघताय डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि इनफिल्डमध्ये शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक. 6 चेंडू विजयासाठी हव्यात 16 धावा.
पहिला चेंडू हवे, झेलची शक्यता. अमोल या संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा झेल स्वीकारतोय. जलपेशला परतावा लागेल. 6-16चं समीकरण असताना पहिल्या चेंडूवरती धक्का दिलाय मोठागाव संघाला जलपेशच्या रूपाने. आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज. नक्कीच रवी मात्र देखील आलेले आहेत. भवन मात्र यांचे बंधुराज ते कालही होते. भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत नांदिवलीसाठी तेही, आणि सध्या KDMC मध्ये सेवेत आहेत. वळूया मॅचकडे. वीरनाथ मैदानावरती येतोय आणि वीरनाथला काय यावं लागलं, कारण जलपेश बाद झाला आणि आता 5 चेंडूत 16 धावांची गरज आहे. 15 ही चालतील. विकेटच्या आधारावरती सामना जिंकण्यासाठी मोठा गावला रितेश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र कॉट बिहाइंडचं अपील. पंचांना प्रश्न विचारला जातोय. अपील आपण बघतायत एकदम जोरदार आहे. रितेश सांगतायत बॅटची कडा लागली आहे. यष्टांच्या मागून हवा तसा खरं तर अपील झालं नाही आणि त्यामुळे पंचांनाही थोडासा संभ्रम निर्माण झाला आणि पंचांनी कुठल्याही प्रकारे अपीलला दाद दिली नाही. आणि आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. 4 चौकार हवेत किंवा 2 षटकार, 1 चौकारही चालेल इथून मोठा गाव संघाला. पण आतापर्यंत रितेशने 2 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत आणि जो विश्वास संघ नायकाने संघ सहकार्याने त्याच्यावरती दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ असे 2 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेले आहेत. 4-16. हा चेंडू जाईल. वीरनाथने पाठवला मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. पुन्हा एकदा चेंडू. यावेळेस मात्र आणखीन एक फटका. पॅरलेस स्ट्रोक. वीरनाथ मात्र एखाद्या वीरासारखा लढतोय मैदानावरती आणि आता मात्र सामना आणखीन जवळ येतोय मोठा गावच्या. चेंडू शिल्लक आहे 2, करायच्या 4 आणि 3ही चालतील. यालाच क्रिकेटाचं नाव आहे मित्रांनो. पहिले 2 चेंडू सोनारपाडा संघासाठी पर्वणी ठरले. सोनारपाडा संघाच्या आशा खरं तर जागृत झाल्या होत्या, पण या 2 षटकाराने वीरनाथने मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय, रोमांच निर्माण केलाय. वीरनाथने विजयाचं स्वप्न दाखवलंय. मोठा गाव संघाच्या समर्थकांना ते स्वप्न तो पूर्ण करेल का, की रितेश इथे कमबॅक करून हा सामना सोनारपाडा संघाला जिंकून देईल, असे असंख्य प्रश्न मैदानावरती उपस्थित झाल्यात. पहिला सामना रोमहर्षक आपण बघतायत. प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतले या स्पर्धेने. या सामन्याच्या माध्यमातून येणारे चेंडू 2, करायच्या 4. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघाच्या समर्थकांच्या हृदयाची धडधड वाढवलेली आहे. या मॅचने टेन्शन वाढवलेले, डोक्याला ताप दिलेला आहे, कारण आता 2 चेंडू 4 करायचे आहेत. या 3ही चालतील. विकेटच्या आधारावरती हा सामना जिंकण्यासाठी वीरनाथने एक जबरदस्त बॅटिंग केली आहे. ज्या रितेशने 2 चेंडू आपण बघितले अप्रतिम हाताळले, त्या रितेशला पुढच्या 2 चेंडूवरती 2 जबरदस्त षटकार ठोकलेले आहेत. वीरनाथ संकट मोचक बनून आलाय, तारणहार बनून आलाय मैदानावरती. मात्र या वीरनाथला रोखलं जाईल का, की वीरनाथ हा सामना या मैदानावरती आपल्या संघाला जिंकून देईल. 2 चेंडू 4ची गरज. पुन्हा एकदा रितेश वीरनाथसाठी. हा चेंडू खोलवर टप्प्याचा पायचीचा अपील झालंय. इथे मात्र स्ट्राईक वीरनाथला हवी आहे, पण ती मिळणार नाही, कारण समीर पाटील येत आहेत वेगाने शॉर्ट कव्हरने धावून त्या ठिकाणी, आणि इथे मात्र 1 धाव मिळते. आता 1 चेंडू 3 धावा.
दोनही चालतील. महेश वेले मैदानावरती स्ट्राईकला आल्यात. वीरनाथ आला नॉन स्ट्राईक इंडला. ज्या वीरनाथने 2 षटका ठोकले होते तो वीरनाथ नॉन स्ट्राईकला आलाय. एक चेंडू 3ची गरज, 2ही धावा चालतील. आम्ही सातत्याने सांगतोय इक्वल केलं तरी चालतील, कारण विकेट गेल्यात सोनारपाड्याचे 7 आणि मोठा गावचे एकूण गडी बाद झाल्या 3. एक बॉल विजयासाठी 3 धावा, 2ही चालतील. मात्र बघूया इथून रिद्धेशने मात्र कमबॅक केलंय. रिद्धेश देखील इथून कमबॅक करतोय आणि मात्र आता या मॅच मध्ये शेवटच्या बॉल मध्ये थरार तुम्ही बघतायत. एक बॉल विजयासाठी हव्यात 3 धावा. महेश वेले हा सामना जिंकून देईल का, की इथून रिद्धेश एक चांगला चेंडू फेकून आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये घेऊन जाईल. एका बॉलसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हा चेंडू हवेत आणि त्या ठिकाणी जज करतायत रिद्धेश. रिद्धेशने हा सामना सोनारपाडा संघाला जिंकून दिलाय. मेहनत केली होती किरणने, ओमने मेहनत केली होती, वीरनाथने, पण त्या मेहनतीला फळ मिळालं नाही. आणि या मॅच मध्ये सोनारपाडा संघाने काय जबरदस्त फाईट दिली. रिद्धेश पाटीलचं कौतुक करायला हवं. पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळले, पण मधले 2 चेंडू 12 धावांनी अंतिम 2 चेंडू मध्ये जबरदस्त कमबॅक. अभिनंदन. जीतू निलेश 11 सोनारपाडा. भरपूर संघर्ष, भरपूर मेहनत करावी लागली सोनारपाडाला आणि भरपूर संघर्ष करण्यास भाग पडलं मैदानावरती मोठा गाव टीमने. पण इथून हा सामना त्यांनी गमावलेल्या 2 धावांनी. मॅच लगेचच आहे, कुठे जाऊ नका सोनारपाडा. चला आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, पुढची मॅच ज्या 2 संघामध्ये त्यांनी लगेच मैदानावरती उतरायचं आहे. वेळ नका घेऊ, कारण ऑलरेडी या मॅचला